नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रियांशु आणि ज्ञान क्लासेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे. सो आपण रिसेंटली आपलं ईव्हीएसचं सेकंड चॅप्टर मोशन्स ऑफ द अर्थ हा चॅप्टर संपवला. आता आजपासून आपण त्याची क्वेश्चन आन्सर चालू करणार आहे. सो त्याचा आज पहिला क्वेश्चन आपण घेणार आहे, तो म्हणजे काय का व्हॉट्स द सोल्युशन. ओके, सो त्याच्यात काय दिलेलं आहे का, अमित वॉन्ट्स टू गो विथ हिज ग्रॅनी टू ऑस्ट्रेलिया विच इज इन द सदर्न हेमिस्फिअर. ओके, अमितला काय करायचंय, त्याच्या ग्रँडमदरला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचंय, जे कुठे आहे सदर्न हेमिस्फिअर मध्ये. ओके, बट शी कॅनॉट बिअर द कोल्ड वेदर. ओके, पण मग तिला थंडी सहन नाही होत, म्हणून मग तिने वेन शुड मेक दिस ट्रिप. ओके, मग त्यांनी कधी जायला पाहिजे, म्हणजे त्यांनी त्यांची ट्रिप ही कधी काढायला पाहिजे. सो त्याचा आन्सर काय आहे बघा. ऑस्ट्रेलिया इज लोकेटेड इन सदर्न हेमिस्फिअर. ऑस्ट्रेलिया काय सदर्न हेमिस्फिअर मध्ये लोकेट करतं. ओके, त्याच्यात काय सेकंड पॉइंट, ड्युरिंग द टाइम पिरियड ऑफ 23 सप्टेंबर टू 22 मार्च देअर इज समर. ओके, म्हणजे काय का 23 सप्टेंबर पासून तर 22 मार्च पर्यंत तिकडे उन्हाळा राहतो. ओके, सो Amit's grandmother could be taken to Australia during this period. ओके, म्हणजे काय का अमित त्याला त्याच्या आजीला या पिरियड मध्ये घेऊन जाऊ शकतो, म्हणजे कुठल्या 23 सप्टेंबर पासून तर 22 मार्च मध्ये. ओके, ड्युरिंग द पिरियड ऑफ 22 मार्च टू 23 सप्टेंबर देअर इज विंटर, सो शी शुड अवॉइड गोइंग टू ऑस्ट्रेलिया ॲज शी कॅनॉट बिअर कोल्ड वेदर. म्हणजे काय का तिने 23 सप्टेंबर पासून तर काय 22 मार्च पासून तर 23 सप्टेंबर मध्ये विंटर राहतं, त्या कारणामुळे तिने तिकडे जाण्यास अवॉइड केलं पाहिजे, कारण की तिला थंडी सहन नाही होणार तिकडची.